नागपुरातील घटनेनंतर चंद्रपूर पोलीस देखील अलर्ट मोडवर असून अनुचित घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत सर्वधर्मीय नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये। समाजविघातक कृत्य करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करतील असा इशारा देखील पोलीस अधीक्षक सुदर्शन मोमक्का यांनी दिला। काल नागपुरात दोन गट समोरासमोर आले आणि दंगा सदृश्य परिस्थिती नागपुरात निर्माण झाली। या घटनेला महाराष्ट्र पोलिसांनी गंभीररित्या घेऊन आता जिल्हा स्तरावर शांतता अबाधित राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहे। विविध समाजातील लोकांच्या बैठका पोलिसांतर्फे घेण्याची सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन साहेब आहेत। सर, आज आपण बैठक घेतली, नेमकी कशा संदर्भातली बैठक होती? सर्वांना माहित आहे की काल नागपूरमध्ये जे दंगा झालेला होता त्या अनुषंगाने जे दंगाच्या विषयी इतर जिल्ह्यामध्ये पण होऊ शकतात त्या अनुषंगाने प्रतिबंध करण्यासाठी आम्ही आज शांतता बैठक घेतलेली आहे। त्या अनुषंगाने सर्व धर्मचे जे मुख्य लीडर्स आज उपस्थित होते आणि त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेलं आहे। कोणतेही शांतता भंग करणारे लोक दिसून आल्या तर, काही घटना दिसून आल्या तर लगेच पोलीस स्टेशनला, नजदीक पोलीस स्टेशनला कळवावे, नाहीतर तुम्ही 112ला कळवावे। तो आम्ही येऊन तिकडे पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहे म्हणून आम्ही सर्वांना रिक्वेस्ट केलेला आहे। सर, येत्या काळात रामनवमी, रमजान ईद सारखे मोठे सण आहेत, मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात। या सगळ्याच्यात कुठली अप्रिय घटना घडू नये यासाठी आपण काही विशेष अशा पद्धतीने काही प्लॅनिंग किंवा योजना आखली आहेत का? ते सर्वांना माहिती आहे, चंद्रपूर पूर्ण शांतप्रिय जिल्हा आहे। तो सर्व धर्म शांतताने राहत आहे। तरी पण काही घटना बाहेर घडला असेल तर त्यांचा प्रभाव इकडे चंद्रपूरमध्ये राहू नये म्हणून आम्ही दरवेळी जे सण येतात त्यांचे आधी आम्ही शांतता बैठक घेत आहे। तरी पण आम्ही येणाऱ्या उत्सवासाठी आम्ही जास्त पेट्रोलिंग राबवणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही सिटी स्टाईल बीट पेट्रोलिंग सुरू करणार आहे। तो त्या अनुषंगाने आम्ही प्लॅनिंग चालू आहे आणि जे गुन्हेगारच्या विरुद्ध पण आम्ही स्ट्रिक्ट प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण घेणार आहे। सर्वच बाबींवर पोलीस लक्ष ठेवून असून कुठलीही कायदा व सुव्यवस्था अबाधित होणार नाही यासाठी पोलीस प्रयत्नशील असणार आहे। पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।